नमस्कार. आज पुन्हा एकदा चारकोप सेक्टरमध्ये बऱ्याच घरांच्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांना ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला, कसं ह्या व्यक्तीने भैरी अनिरुद्ध पाटील वय वर्ष 34 आणि त्याच्या फॅमिलीने कसं मला फसवलं, कसं लग्नाच्या जाळ्यात फसवलं गेलं. शपथा दिल्या होत्या लग्न करण्याच्या. दुसरी गोष्ट, आमचं एंगेजमेंटही झालं होतं, त्यावेळी डायमंड रिंगही दिली गेली होती त्या निमित्ताने. ते सगळ्या गोष्टी घेऊन आज एका मला वाईट परिस्थितीमध्ये आणून ठेवलेलं आहे. त्यांनीच नाही, पैसा तिने स्वतःनेच नाही, तिच्या पोरीच्या बड्डेसाठी पण तिने माझ्याकडनं 1-1.5 लाख रुपये घेतले होते. नंतर आईच्या कामासाठी पैसे घेतले. आईकडनं झालेले ट्रान्झॅक्शन्सही माझ्याकडे डिटेल्स आहेत. त्याचेही पुरावे लोकांसमोर मी दाखवत आहे आणि मांडत आहे. बॅलन्स, माझे अकाउंटचा बॅलन्स जो आहे जो मी दाखवला आणि सगळे ट्रान्झॅक्शन्स माझ्या अकाउंटचे जेवढे पण आहेत ते दाखवले तर दिसून येतील की तिने किती माझ्याकडनं पैसे घेतले. जवळजवळ 5-6 लाखापेक्षा जास्त पैसे घेऊन आज एक लग्नाचं जे प्रॉमिसेस केलं होतं पैसे घेताना, त्याचं आज अक्षरशः नाही बोलून आणि नातं तोडून स्वतःला एक सभ्य स्त्री किंवा एक सभ्य व्यक्ती दाखवण्याचा जगासमोर प्रयत्न करत आहे. आत्ताही आणि आजही एक नातं चालू असताना दुसऱ्याशी नातं ठेवून फोनवरती संभाषण करण्यात मस्तपैकी व्यस्त आहेत. आज ही व्यक्ती अशा प्रकारे लोकांना लुबाडत आहे. जसं की तुम्ही पैसे द्यायचं नाही म्हटलं की लगेच त्याला ब्लॉक करून, त्याला इमोशनल टॉर्चर करून, इमोशनल हॅरॅसमेंट करून त्याच्यावर त्याच्या फॅमिलीला पळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दुसऱ्या नात्यात जुळण्याचाही प्रयत्न चालू आहे. त्यामुळे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ जेवढा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवता येईल तेवढ्यात चांगलं राहील. कारण काय, कुठल्याही व्यक्तीचं यात आयुष्य एखादा उद्ध्वस्त होऊ शकतं किंवा एखादा व्यक्ती यात मरूही शकतो. माझ्यावरती एकदा सुसाईड अटेम्प्ट करण्याची वेळ आली होती ह्याच लोकांमुळे. देव करो आणि असल्या लोकांना व्यवस्थित त्यांच्या जागी त्यांना बसवावं. सर्व जनतेचा आशीर्वाद असेलच माझ्या पाठीशी नक्कीच. कारण काय, त्याच्या अगोदर ज्या लोकांशी त्या संपर्क साधत होत्या त्या सर्व लोकांचे कॉन्टॅक्ट्स आज माझ्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न करत आहेत. गावोगावी जाऊन ज्या ज्या ठिकाणी हे लोक राहिलेली आहेत आणि वास्तव्य केलं आहे त्या ठिकाणीही जाऊन काही गोष्टींचे पाठपुरावे आणि सगळं जनतेसमोर आणण्याचा मी प्रयत्न करत आहे. काही पुरावे आपल्याला ऑलरेडी सापडलेले आहेत या व्यक्तीबद्दल. आज मला हेच कळत नाही की अशी कोणती आई आहे जी आपल्या स्वार्थासाठी काही गोष्टी करत आहे. असली खरंच कोणाला आई किंवा असली कोणाच्याच पोटी कुठली असं बाळ येऊ नये जन्माला. आज खरंच लोकांना त्यांचे फोटोज एक्झॅक्टली ते कोण आहेत किंवा त्यांचे डिटेल्स सर्वत्र पसरवण्याची गरज आहे आणि मी सविस्तरपणे ती गोष्ट करणारच आहे की यांनी एक्झॅक्टली माझ्याशी काय केलं आहे, कशाप्रकारे मला कशी प्रेमात फसवून त्यांची पैशांची लुबाडणूक केलेली आहे. हे लवकरच जगासमोर आणण्याचा प्रयत्न पूर्ण रीतीने मी करणार आहे. त्यामुळे सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सतर्क राहा, ह्या लोकांपासून लांब राहा. जेवढं जास्तीत जास्त तुमच्या पोरांनाही लांब राहण्याचं आश्वासन द्या, नाहीतर खरंच ह्या गोष्टी एका लेवलला पोचतील तिथे हे लोक पूर्ण गुन्हे करत सुटतील वारंवार. ही गुन्हेगारी वृत्ती यांची कधीच थांबणार नाही. यांना वेळेत थांबवणं गरजेचं आहे. एक महिला म्हणून आज लोक सहानुभूती दर्शवतील
पण त्या महिलेचं सहानुभूती घेण्याची लायकी बोलायची मला गरज नाही, समजून घ्या काय बोलायचं आहे का, हा प्रश्न जगासमोर मी मांडतो. धन्यवाद.